अशा कोणत्या स्कीम्स आहेत की ज्याला यातून प्रॉब्लेम येऊ शकतो? कारण तुम्ही म्हटलं ते आता त्यावेळी बघू. बघा असं आहे, शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल. हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. आता ज्यावेळी आम्ही रिएप्रोप्रिएशन करू, आज तर आम्ही काय करतो, आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिएप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो. मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं हे बघितलं जाईल. पहिलं प्रायोरिटी काय आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, ती आम्ही करतो. सर, हा जो प्रस्ताव आहे, हा जो पॅकेज आहे सर, मराठवाड्यामध्ये खूप जास्त नुकसान झालेलं आहे. त्याच्या विभाग वाईज काय आकडा मिळेल का? आणि केंद्र सरकारकडे सर जो प्रस्ताव सादर करणार आहात तो कधी होणार सर? पहिलं तर विभागशः आता याला देता येणार नाही, पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे 50% जास्त नुकसान आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे 75% जास्त नुकसान आहे. आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे 80% 100% नुकसान आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल. अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं आहे त्यानुसार ती मदत मिळेल. शरद पवार परत म्हणतायत की शेतकऱ्यांकडून इनडायरेक्टली वसुली केली जाईल. या बाबतीत जो नफ्यातल्या बाबतीत बोलला होता कारखानदाराकडून त्या बाबतीत बोलतायत, काय नेमकं त्याच्यामध्ये आहे आणि याबद्दल पुनर्विचार करावा असं देखील बोलतायत. पहिली गोष्ट तर 5 रुपयाचा विचार केला, कारखान्यांनी 5 रुपयाच्या हिशोबाने दिले, एकूण किती पैसे मिळतात? 50 कोटी रुपये. आमचं पॅकेज आहे 31,000 कोटी रुपयाचं.